आली होळी आली. हॅप्पी होळी सर्वांना माझ्याकडून. तर होळी म्हटलं की पुरणाची पोळी ही झालीच पाहिजे. त्यासाठी आपण बनवूया पुरणपोळी. आणि ती पण पुरण म्हटलं की थोडासा त्रासदायक आहेच, पण तरीही बनून जाते छान. नमस्कार, मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज बनवूया पुरणपोळी. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी साखर, जायफळ, वेलची पूड. साखर ही तुम्ही जेवढ्याला तेवढी किंवा गोड लागत असेल तर जास्तही घेऊ शकता. तर गोळा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, मीठ आणि हळद चिमूटभर, म्हणजे त्याने रंग छान येतो. डाळ ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. तर ती धुवून घेते. आणि आता कुकरमध्ये त्याच्या 3 पट पाणी जास्त घातलं आहे मी डाळीच्या, कारण मला ते कटाच्या आमटीसाठी पण लागेल. आणि गोळा मळून घेते. आता गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ घालते आणि हळद थोडीच. आता गोळा झाला मळला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा थोडंसं मळून घेते, म्हणजे तो सॉफ्ट राहील. आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देते. ओला कपडा ठेवला. आता कुकर झाला आहे. आता डाळ ही चाळणीमध्ये गाळून घेते, म्हणजे खालचं पाणी जे आहे ते कटाच्या आमटीला वापरता येईल. डाळ मिक्सरमधून काढून घेऊ. त्यासाठी पूर्ण डाळ घालत नाही मी, थोडीशी डाळ ही ठेवणार आहे. मिक्सरमधून काढली छान बारीक. आता ही कढईत टाकून घेते. कढई गॅसवर ठेवली. कढईत डाळ जी बारीक केली ती टाकली आणि साखर टाकली. साखर जी आहे ही तुम्हाला जसं गोड लागेल तसं तुम्ही करा, कारण जेवढ्याला तेवढी असते. पण जर जास्त गोड लागत असेल, कोणाला पुरण गोड आवडते, तर त्यांनी आणखी साखर घातली तरी चालेल. पुरण मस्त होत आहे. आता ते फुटायला पण लागलं होतं. आता वेलची पूड घालून घेते आणि जायफळ थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये किसून. आता पुरण थोडं थंड झालं आहे ते. तर पोळी लाटायला घेऊ. त्यासाठी मी गोळा घेतला आणि याची मी गोल पोळी नाही लाटणार, मी याचा लांब अशी पोळी लाटणार आहे. म्हणजे ती मोदकासारखी वगैरे तशी भरत नाही मी ही. त्याची लांब पोळी लाटून घेतली आणि एक गोळा घेऊन तो एका साईडला ठेवायचा, म्हणजे थोडीशी जागा ठेवायची त्याला तिकडनं. आणि दुसरी बाजू ही त्याच्यावर पालथी मांडली. आणि हे एकतर तुम्ही चाकूनी किंवा मी पिझ्झा कटर घेतलं त्यांनी कशाने करू शकता, पण आम्ही सहसा हे ग्लासाने करतो. ग्लास उरलेला गोळा ठेवून देते आणि याच्या पूर्ण कळा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. याचं पण पुरण जे आहे ते एकदम शेवटपर्यंत लागलेलं असते. छान हाताने व्यवस्थित करून घेते तो गोळा आणि त्याची पोळी लाटून घेऊ आपण. आता हलक्या हाताने तव्यावर टाकली
पलटवून घेतली, एक बाजू झाली ती. आणि पुरण वगैरे निघत नाही त्यातलं काही एवढं. मस्त खरपूस, हे आम्हाला खरपूस आवडते, त्याच्याने खरपूस भाजून घेते ती. आता दुसरी करून घेते. तूप लावून घेते त्याला. दुसरी बाजू पलटवून त्याला पण तूप लावून घेतलं. तर तयार आहे पुरणाची पोळी आणि सर्व ताट तयार आहे. तर पुरणपोळी कशी बनवली ही आवडली असेल, लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.